या पार्श्वभूमीवर माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं समोर येत आहे। नंदनवन बंगल्यावर अनंत कळसे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याची माहिती समोर येते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत वरक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संकेत, राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे आणि त्यातच अनंत कळसेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे, काय अपडेट? राईट, आपण जर पाहिलं तर गेल्या काही महिन्यांपासून किंवा स्पेसिफिकली गेल्या महिन्याभरापासून राज्यात ऑपरेशन टायगरची जी आहे ती चर्चा सुरू आहे। परवा रविवारी उद्धव ठाकरे यांनी आपल्या लोकसभेच्या 9 खासदारांची जी आहे बैठक बोलवली होती। त्यात पण आपण जर पाहिलं तर 3 खासदार वेळेत पोहोचले। संजय दिना पाटील हे बैठक सुरू झाल्यानंतर 1 तासाने पोहोचले आणि उर्वरित जे 5 खासदार आहेत ते खरं तर फिजिकली त्या बैठकीत हजर नव्हते। आष्टीकरांचा नंतर व्हिडिओ आला की त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे जो आहे तो मीटिंग जॉईन केली होती, पण इतर 4 खासदारांचे असे कोणत्या प्रकारचे एव्हिडन्सेस आपण जे म्हणतो ते आले नाही। त्याच्यामुळे कुठेतरी चर्चांना जे आहे ते उधाण आलं। काल आपण पाहिलं तर डॉक्टर अनंत कळसे सर ते देखील आपल्याला नंदनवन म्हणजे एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान आहे तिथे जाताना दिसले। आपल्यासोबत स्वतः विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव कळसे सर आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया, नेमकं आता पुढे काय होणार आहे जाणून घ्यायचा प्रयत्न करू। सर्वप्रथम सर, काल तुम्ही नंदनवनवरती गेला होतात, एकनाथ शिंदेंची भेट झाली, का गेला होता तिकडे? नाही, तो वेगळा विषय आहे। मी गेलो होतो, पण ते माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलो होतो। हे राजकीय त्याला काही संदर्भ नाही आहे, कारण बऱ्याचशा चॅनेलला तसं आलेलं आहे। पण तसं अक्षरशः मी म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो, राजकीयदृष्ट्या असं काही नाही आहे। माझ्या वैयक्तिक एका कामासाठी गेलो होतो मी। बरं सर, सर मला सांगा, आता एकंदरीत जी चर्चा सुरू आहे, ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे, उद्धव ठाकरे यांचे लोकसभेमध्ये 9 खासदार आहेत, तर अशी चर्चा सुरू आहे की 7 खासदार कुठेतरी 7 टायगर्स जे आहेत ठाकरेंचे ते कुठेतरी आता एकनाथ शिंदेंसोबत जात आहेत का, अशा चर्चांना उधाण आलेलं आहे। तर मला सांगा, याच्यामध्ये जर तसं म्हणजे 2022ला घडलं तसं जर पुन्हा करायचं असेल तर अगेन 2/3चा इथे विषय येतो, तर 7 असणं गरजेचं आहे, 6 असलेले चालतील, कसं काय पॉसिबिलिटी यावेळेला? नाही, यामध्ये आपली 10वी अनुसूची जी आहे संविधानामध्ये, त्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे। कारण आपल्या सर्वांना माहिती आहे 1985 साली माननीय राजीव गांधी पंतप्रधान असताना पक्षांतर बंदी, कारण हा पक्षांतराचा रोग संसदीय लोकशाहीला लागलेला आहे आणि संसदीय लोकशाहीचं एक प्रकारे त्याचं लाभ व्हावा किंवा ते टिकावी या दृष्टीने हा पक्षांतराचा कायदा त्यावेळेस आणलेला आहे। आणि त्यामध्ये स्प्लिटची जी तरतूद होती ती माननीय वाजपेयी साहेबांच्या काळात काढून टाकण्यात आली। आता फक्त पॅरा 4मध्ये मर्जरची तरतूद आहे। मर्जर म्हणजे विलिनीकरण, आणि त्यामध्ये स्पष्ट आहे, कारण कुठलाही पक्ष असला की त्याला 2 बाजू असतात, एक संघटनात्मक बाजू असते आणि एक संसदीय बाजू असते। तर यामध्ये संघटनात्मक आणि संसदीय पक्षामध्ये ते फूट पडली पाहिजे, पण त्याच्यामध्ये एक अट पॅरा 4मध्ये घातलेली आहे अँटी डिफेक्शन लॉच्या शेड्यूल 10च्या पॅरा 4मध्ये, की संसदीय पक्षामधले 2/3 सदस्य यांनी ते मर्जर ऑप्ट केलं पाहिजे किंवा मर्जर स्वीकारलं पाहिजे। आणि असं जर मर्जर झालं तर ते पूर्ण पक्ष तो मूळ राजकीय पक्ष म्हणून गणला जाईल आणि त्याला त्यांनी अट अशी टाकली आहे की त्यांनी कुठल्या तरी राजकीय पक्षात विलीन व्हावं। मर्जर त्या पॅरामध्येच असं स्पष्ट केलं आहे की मर्जर म्हणजे विलिनीकरण झालं पाहिजे। तर यामध्ये आता असं दिसतं आहे की उद्धव ठाकरे साहेबांकडे 9 सदस्य आहे, तर ते आपण 2/3 साधं गणित केलं तरी ते 7 सदस्य क्लिअर कट मेजॉरिटीने गेले, 7 सदस्य संसदीय पक्षातले। तर त्यांना मग पुढे सिद्ध करावं लागेल की आमच्या संसदीय पक्षाचे 7 सदस्य आहे आणि संघटनात्मक पातळीवर ज्या गटाला बहुमत आहे त्यांना सिद्ध करावं लागेल, कारण हायकोर्टामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आपले प्रकरण पेंडिंग आहे। मला एक आश्चर्य वाटतं या निमित्ताने सर्वांना, मला तिथेच यायचं होतं, तोच विषय माझा एक होता की 2022ला ते बंड झालं, त्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते कोर्टात गेलं, त्यानंतर 2 नाही 3 निवडणुका झाल्या, म्हणजे मुंबई महानगरपालिकेची पकडली तिसरी निवडणूक आणि जिल्हा परिषद छोट्या मोठ्या होतच असतात। तो तिथे विषय प्रलंबित असून सुद्धा 3 निवडणुका आपल्याकडे झालेल्या आहेत, अजून त्या विषयाचा निकाल आलेला नाही आहे। तुम्हाला काय अपेक्षित आहे, कसा येऊ शकतो, कधीपर्यंत आला पाहिजे? नाही, हे एक मला कळत नाही। कायद्याचा अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की घटनेचा अर्थ कोण लावणार? शेवटी सर्वोच्च न्यायालयाने जर तो लावला नाही आणि वर्षोनवर्ष असे प्रकरण पेंडिंग राहिले,
कारण चंद्रचूड साहेबांनी काहीच केलं नाही, गवई साहेबांनी काहीच केलं नाही. मी त्यांचा सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्णपणे आदर राखून हे एक विधान करत आहे. घटनेचा अभ्यासक, कायद्याचा अभ्यासक म्हणून या प्रकरणाचा निर्णय लवकरात लवकर लागावा ही सगळ्यांची अपेक्षा आहे. त्यांनी इंटरप्रिटेशन करावं या घटनेच्या आपल्या पॅरा 4चं, पॅरा 3चं सर्वोच्च न्यायालयाकडून हे इंटरप्रिटेशन अपेक्षित आहे. कारण शेवटी घटनेचा अर्थ लावण्याचं अत्यंत महत्त्वाचं संविधानात्मक, घटनात्मक जे फंक्शन आहे ते सर्वोच्च न्यायालयाने पार पाडायचं असतं. कारण ज्युडिशियल रिव्ह्यूचा अत्यंत महत्त्वाचा अधिकार आपल्या घटनेने सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे आणि हा ज्युडिशियल रिव्ह्यूचा अधिकार सहजासहजी प्राप्त झालेला नाही. तो अमेरिकेची राज्यघटना जी आहे 1787ची, तिथे मॅरबरी वर्सेस मॅडिसन या अत्यंत जगप्रसिद्ध खटल्याच्या माध्यमातून जॉन मार्शल यांनी हा जजमेंट दिलं 1803मध्ये. मग इतका जुना हा खटला आहे आणि त्यामुळे आपल्याकडे गोलकनाथ आहे, केशवानंद भारती आहे, मिनर्वा मिलचं प्रकरण आहे, राजाराम पालचं प्रकरण आहे. असे कितीतरी निकाल सर्वोच्च न्यायालयाने त्या काळात दिलेले आहेत. तर हा निकाल का दिला जात नाही हा एक माझ्या पुढ्यात प्रश्न पडतो आणि माझी अपेक्षा आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्ण आदर राखून अशी अपेक्षा व्यक्त करतो की शिवसेनेचं जे प्रकरण आहे त्या संदर्भात या घटनेचा, या प्रकरणाचा, अँटी डिफेक्शन लॉचा अर्थ लावण्याचा लवकरात लवकर माननीय न्यायालयाने दिला पाहिजे. सर, मला यात असं सुद्धा विचारायचं आहे की समजा 2/3 जर खासदार घेऊन जर ते शिंदेंकडे गेले, समजा 9 पैकी आपण 7 पकडले, तर त्यांना मान्यता शेवटी लोकसभेचे अध्यक्ष देणार? निश्चितच, कारण ते पत्र जातील लोकसभेच्या अध्यक्षांकडे आणि पॅरा 10व्या अनुसूचीमध्ये हे संपूर्ण अधिकार अध्यक्षांना आहे. अध्यक्ष त्यांना मान्यता देतील या फुटीला वगैरे, म्हणजे मर्जरला मान्यता देतील आणि त्यानंतर मग पुढे चॅलेंज झाल्यानंतर ते बघता येईल कोर्टामध्ये. पण तरीसुद्धा यांना सिद्ध तर करावंच लागेल ना? हां, संघटनात्मक पातळीवरची फूट आणि संसदीय पातळीवरची फूट ही निश्चितच सिद्ध करावी लागेल आणि माननीय अध्यक्षांना हे संपूर्ण अधिकार आहे जाणून घेण्याचा. ते हेअरिंग करतील, त्याचे लावतील, काय जे काही प्रोसिजर आहे लोकसभा नियमाप्रमाणे ती प्रोसिजर फॉलो करून माननीय अध्यक्ष निश्चितच निर्णय देतील. सर, आणखी एक माझा प्रश्न असा होता की आपण पाहिलं TMCचे खासदार जे होते काही ते बाहेर पडले, पण त्यांनी एका अशा पक्षाकडे गेले, NCPI म्हणून तो पक्ष आहे, ज्या पक्षाला एकूण मागच्या निवडणुकीत 832 काहीतरी मतं पडली होती. तर तिकडे ते गेले. त्यांच्याकडे एक ऑप्शन असा होता की ते भाजपमध्ये जाऊ शकत होते. शेवटी काय, एंड ऑफ द डे NDA लेड पार्टी आहे, ती पण कुठून तरी भाजपलाच समर्थन देणार आहे, पण ते डिरेक्टली भाजपमध्ये न जाता ते अशा पक्षात का गेले असावेत? नाही, याच्यामध्ये ती अट आहे ना मर्जरची, त्यामुळे ते कुठल्या तरी पक्षात, त्या गटाला किंवा त्या पक्षाला कोणत्या तरी दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागतं. कारण तो पॅरा 4 मी आपल्याला वाचून दाखवतो आपल्या माहितीसाठी की यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे, डिस्क्वालिफिकेशन ऑन ग्राउंड ऑफ डिफेक्शन नॉट टू अप्लाय इन केस ऑफ मर्जर. म्हणजे विलिनीकरणाच्या बाबतीत हा कायदा अप्लाय होणार नाही जर अटी त्यांनी पूर्ण केल्या. त्यामुळे त्या छोट्या पक्षात का होईना, ज्याला स्टेक नाही कुठलाही, आता आपण योग्य चांगला प्रश्न विचारला, ते एका छोट्या पक्षात विलीन झालं तो गट आणि त्याला ऑफकोर्स त्याला विधानसभेत सुद्धा मान्यता मिळेल. म्हणून मर्जर हा शब्द संविधानामध्ये वापरलेला आहे. कुठेतरी त्याने मर्ज व्हायला पाहिजे. त्यामुळेच हे प्रकरण जे सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे त्यांनी क्लिअर केलं पाहिजे. मागचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये कुठे मर्जर दिसत नाही. ते भाजपमध्ये का विलीन झाले नाही हा प्रश्न चांगला प्रश्न आहे. आता हा राजकीय प्रश्न आहे, म्हणजे डायरेक्टली त्यांना ती जबाबदारी नको असेल. शेवटचा प्रश्न आपण इंटरव्ह्यू संपवायच्या आधी की मागच्या वेळेला उद्धव ठाकरेंसाठी सरप्राईज होतं, पण यावेळेला कुठेतरी कुणकुण लागली आहे. तर उद्धव ठाकरे असे काही स्टेप्स घेऊ शकतात की जेणेकरून हे बंड थांबू शकतात? निश्चितच आता पक्षप्रमुख म्हटल्यानंतर असे काही स्टेप्स निश्चितच ते घेतील, कारण त्यांना आता स्पष्टपणे डायरेक्टलीच कुणकुण लागलेली आहे. तर यामध्ये त्यांचं पॉलिटिकल हा विषय आहे, राजकीयदृष्ट्या त्यांना जे योग्य वाटेल ते निश्चितच कारवाई करतील. धन्यवाद सर. प्रोजेक्ट आपण पाहिलं, आपल्यासोबत कळसे सर होते आणि कुठेतरी 2/3 जर जे आहेत खासदार जर शिंदेंसोबत गेले आणि जर मर्जर झालं, विलिनीकरण झालं, तर अँटी डिफेक्शन लॉ जो आहे तो लागू होत नाही. त्याच्यामुळे कुठेतरी एक ग्रीन सिग्नल, जर 7च्या वरती खासदार असतील तर तो ग्रीन सिग्नल असेल शिंदेंसाठी. आणि त्यानंतर खरं तर हे जे खासदार आहेत ते विलिनीकरण या खासदारांचं जे आहे ते शिंदेंच्या सेनेत होऊ शकतं आणि अर्थात लोकसभेचे अध्यक्ष जे आहेत त्यांच्याकडून मान्यता आली तर कोणत्याही प्रकारचा अडथळा या संपूर्ण प्रकरणात किंवा ऑपरेशन टायगरमध्ये आपल्याला दिसून येत नाहीये. प्राजक्ता.